संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2024 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेला पेपर बघायचा आपल्याला. ह्या पेपरमध्ये आपल्याला सायन्सचे क्वेश्चन पाहिजे. बघा, जे आयोगानं पॅटर्न म्हणजे आयोग कसा पॅटर्ननुसार चालतोय, मागलचे PYQ सतत नेहमीच मी म्हणत असतो की PYQ केल्यामुळं काय फायदा होते, तर ते ह्या पेपरमध्ये बऱ्याच मुलांना कळालं असेल नेमकं काय PYQ. तर म्हणजे PYQ काय, तर PYQ सोल ऑफ एक्झाम आहे. बघा आता मित्रांनो, माझ्याकडे सेट बी आहे. एकवीस सप्टेंबर 2025 रोजी झालेला सेट बी हे माझ्याकडे. त्यामध्ये सायन्सचे जे प्रश्न आहेत ते 71 नंबर पासून स्टार्ट होतात. पहा आता पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. बरोबर विधान निवडा. प्रश्न क्रमांक 71, बरोबर विधान निवडा. त्यामधला पहिला प्रश्न बघा, आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतो. आता ह्याच ठिकाणी आपल्याला समजते की बा आवाज आहे म्हणजे जे साऊंड आहे, साऊंड प्रोड्यूस होण्यासाठी माध्यमाची गरज असते, म्हणजे मीडियमची गरज असते. आता काय, साऊंड प्रोड्यूस होण्यासाठी मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रोपोगेशन ऑफ साऊंड, म्हणजे आवाज निर्मितीसाठी मीडियमची म्हणजे माध्यमाची गरज असते. त्यामध्ये सॉलिड आपल्याला माहिती आहे, सॉलिडमध्ये जास्त असतो, नंतर लिक्विडमध्ये, नंतर गॅसेसमध्ये असते. पण निर्वात पोकळी जी आहे म्हणजे व्हॅक्यूम मध्ये कोणतेही मीडियम नसते आणि त्या ठिकाणी जो आहे आवाज तो निर्माणच होणार नाही. म्हणजे जे पहिलं वाक्य आहे ते काय, चुकीचं विधान आहे. मग त्या एका विधानावरूनच आपल्याला काय कळते, ह्या प्रश्नाचं उत्तर कळते. बघा बाकीचे जे 3 विधानं दिलेत, म्हणजे आता पहिलं, दुसरं आणि चौथं, त्यामधील पहिला पर्याय ज्या ठिकाणी नाही तो पर्याय बरोबर असेल, म्हणजे ह्या ठिकाणचा जो पर्याय क्रमांक 3 आहे ते उत्तर बरोबर आहे. बघू यामधलंच दुसरा काय, ऐकू येणाऱ्या आवाजाची वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ असते. मग आता ऑडिबल साऊंड बघा, आपली रेंज किती असते, तर 20 हर्ट्झ. आयोगानं प्रश्न विचारलाय 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ हा एक ऑडिबल साऊंड आहे. ह्या रेंज मधलाच आपण आवाज ऐकू शकतो. आणि जे 20 हर्ट्झच्या खालचा जो साऊंड असतो तो असतो इन्फ्रा साऊंड असतो, आणि 20,000 वरचा जो साऊंड असतो तो काय असतो, अल्ट्रा साऊंड असते. आणि यालाच आपण 20kHz म्हणजे हर्ट्झ मध्ये असं सुद्धा लिहितात. के म्हणजे 1000 गुणिले 1000 केलं की असं येते. ओके, हा पर्याय बरोबर आहे. नंतर गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताची वारंवारता वेगळी असते, हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. नंतर चौथा पर्याय, गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताच्या वारंवारतेत बदल म्हणजे डॉपलर परिणाम होईल, हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. फक्त पहिले चुकीचे, बाकीचे 3 जे सेंटेन्स आहे, विधान आहेत ते बरोबर आहेत. बघा आता हा प्रश्न कसा रिपीट झालाय, तर ग्रुप सी पूर्व परीक्षा म्हणजे 5 नोव्हेंबर 2022 त्यामधला प्रश्न क्रमांक 73 नंबरचा पाहून घ्या. तुमच्या स्क्रीन सुद्धा आला असेल. बघा प्रश्न कसा विचारलाय, जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो. यालाच काय म्हणलं जाते, यालाच डॉपलरचा प्रभाव म्हणलं जाते. म्हणजे हा प्रश्न ह्या एक्झामला असा विचारलाय आणि तोच प्रश्न तिथून काय केला, उचलला आणि इकडे सेंटेन्स मध्ये टाकून दिला. रिपिटेशन कसं होते, प्रश्नाचं फॉर्मॅट कसं आहे, PYQ जर अभ्यास केला आपल्याला हे प्रश्न एकदम इझी जायला लागतील. बघू आता नंतर प्रश्न क्रमांक 72 येऊ आपण. आता बघा, 220 व्होल्ट घरगुती विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या व 0.25 अँपिअर विद्युत धारा वाहून नेणाऱ्या बल्बची विद्युत शक्ती म्हणजे पॉवर वॅटेज किती असेल. हा एक मस्त न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला सहज येते काढता उत्तराचं. आपल्याला काय विचारले, विद्युत शक्ती विचारली किती आहे, तर म्हणजे जी पॉवर आहे कशामध्ये आपल्याला वॅट मध्ये काढायची. पहा याच्या ह्या ठिकाणी आपल्याला काय काय दिले. सर्वप्रथम आता काय काय दिले आपल्याला, व्होल्ट दिलाय, पी ची व्हॅल्यू दिली आपल्याला 220 व्होल्ट आहे. नंतर आपल्याला करंट दिलाय, म्हणजे काय दिलाय ह्या ठिकाणी, आय दिलाय
25 अँपियर दिलाय आणि काय काढायचे आपल्याला, पी काढायचे. आता हे पी म्हणजे काय, पॉवर आहे. कशामध्ये, वॅटेजमध्ये, वॅटमध्ये काढण्यासाठी. आता पी इज इक्वल टू व्ही इंटू आय हा एक फॉर्म्युला आहे. मग आता व्हीची व्हॅल्यू काय, 220 व्होल्ट इंटू हे काय, आयची व्हॅल्यू आपल्या समोर आहे किती, 0.25 अँपियर आहे. मग आता ह्याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर काय येते, 55 वॅट हे युनिट आहे. आणि हे पीची व्हॅल्यू किती आहे, 55 वॅट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती, तर पर्याय क्रमांक तिसरा बरोबर असेल. म्हणजे हे तिसरं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 73, कोणता किरणोत्सर्गी घटक अणुऊर्जा प्रकल्पामध्ये इंधन म्हणून वापरतात. पहिलं ऑप्शन आहे रेडियम आहे, दुसरं युरेनियम, तिसरं पोलोनियम आणि 4 नंबर आहे हेलियम. आता किरणोत्सर्गी घटक अणुऊर्जामध्ये जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतात त्यामध्ये युरेनियमचा वापर केला जातो. मग हा जो प्रश्न आहे पूर्व परीक्षा म्हणजे ग्रुप सी 3 एप्रिल 2022 प्रश्न क्रमांक 71 म्हणजे सेट ए, त्यामध्ये प्रश्न पाहून घ्या कसा विचारला. तर तुमच्या समोर आहे बघा. आता किरणोत्सर्गाचा शोध कोणी लावला, तर कोणी, हेनरी बेक्वेरेल. प्रश्नाचं फॉर्मॅट बघायचं आणि प्रश्न कसा विचारलाय, एकदा शोध कोण लावलाय आणि कोणतं जो किरणोत्सार आहे त्याचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये वापर केला जाते. मग आता याचं करेक्ट उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 युरेनियम. चला नेक्स्ट 74, खाली दिलेल्या पर्यायापैकी कॅल्शियम ऑक्सिक्लोराईडचे सामान्य नाव सांगा. आता एक विचारले कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड याचं सामान्य नाव काय. तर आता असे प्रश्न आहेत जे मराठीतून न पाहता तुम्ही काय करा, मराठी इंग्रजी माध्यमातून तुम्ही पाहू शकता. बघा मराठीमधून मोरचूद, टाकणखार, व्हिट्रिओल आणि विरंजक चूर्ण. जे कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड आहे ह्याला जे कॉमन नेम आहे ब्लिचिंग पावडर म्हणलं जाते, म्हणजेच विरंजक चूर्ण. म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त डी बरोबर आहे. आता बाकीचे जे आहेत 1, 2, 3 नंतरच्या परीक्षेमध्ये त्यांचं कॉमन नेम विचारू शकतात, ते तुम्ही करणं गरजेचं आहे. ओके. चला बघा क्वेश्चन नंबर 75, सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर खत व जैविक वायूमध्ये होणे हे खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण आहे. पहा आता एक रिॲक्शन दिलेत ह्या ठिकाणी. आता पहिली विस्थापन अभिक्रिया, दुसरा पर्याय आहे समावेशन अभिक्रिया, तिसरा प्रतियोजन अभिक्रिया आणि चौथा आहे अपघटन अभिक्रिया. जे सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर जेव्हा जैविक वायूमध्ये होते ते खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण आहे. आपल्याला माहिती आहे गावाकडे उकिरडा असते, वर्षभर आपण त्याच्यामध्ये कचरा टाकतो, पालेभाज्याचं जे असते, ओला कचरा, सुका कचरा, शेण असते जे टाकून देतो आणि त्याचं काय होते, डिकम्पोजिशन होते म्हणजे विघटन होत असते. मग ह्या ठिकाणी तसंच आहे, सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर जेव्हा जैविक वायूमध्ये होते तेव्हा ती रासायनिक अभिक्रिया कोणती असते, तर अपघटन अभिक्रिया म्हणजे डिकम्पोजिशन. पर्याय क्रमांक 2 फक्त डी बरोबर आहे. चला हे कशावर प्रश्न विचारलाय, तर टाइप्स ऑफ रिॲक्शन 10वीच्या पुस्तकामध्ये तिथला प्रश्न उचललाय त्यांनी. नंतर 76, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे BOD व केमिकल ऑक्सिजन डिमांड या संज्ञा कशाची प्रदूषण पातळी मोजण्यासाठी वापरतात. बघा प्रदूषण पातळी मोजण्यासाठी 2 पॅरामीटर आहेत, लक्ष द्या. प्रदूषण पातळी मोजण्यासाठी, पण ती प्रदूषण पातळी मोजण्यासाठी असे 2 पॅरामीटर आहेत, पण ते कशासाठी मोजले जातात ते प्रश्न विचारलाय त्यांनी. म्हणजे एक विचारलंय त्यानं की सांगा BOD आणि COD हे जे 2 आहेत, हे जे 2 पॅरामीटर आहेत ते असं प्रदूषण आहे ते मोजता येते आपल्याला, पण ते कोणतं, वॉटर. लक्ष द्या, वॉटर पाण्यातलं जे प्रदूषण मोजण्यासाठी आपण COD आणि BOD या पॅरामीटरचा काय करतो, उपयोग करतो. मग याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर पाणी उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 फक्त डी. ओके. चला नेक्स्ट 77, संबंधित फायलम व त्यातील प्राण्याची जोडी लावा. अत्यंत सोपा. या अगोदर एक मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये सांगितले म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट आणि ॲनिमल कोणत्या आधारित आहेत, पूर्ण डिटेलमध्ये बोललोय त्यामध्ये. बघा फायलम दिलेत, प्रोटोझोआ, सिलेंट्रेटा, आर्थ्रोपोडा, इक्विनोडर्मॅटा आणि इकडे जाईल प्राणी दिलेत. आता प्रोटोझोआ प्राण्यामध्ये प्लाझ्मोडियम, प्रोटोझोआ कोणत्याच्यामध्ये मोडतंय, प्लाझ्मोडियम मध्ये.
नंतर सिलेंड्रेटा, तो कशामध्ये मोडतो? हायड्रा. सिलेंड्रेटा याच्यामधला प्राणी कोणता आहे? हायड्रा. ऑर्थोपोडा याच्यामधील प्राणी बटरफ्लाय. आणि इकिनोडर्मॅटा याच्यामधला प्राणी जे आहे स्टारफिश आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आहे. आता सर्वात मोठा फायलम कोणता आहे? तर सर्वात मोठा कोणता आहे? तर ऑर्थोपोडा. यावर सुद्धा प्रश्न विचारले. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट आणि ॲनिमल हे तुम्ही पाठच करून टाकायचं. नेहमी प्रश्न येतात त्याच्यावर. नंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण 78. काय खालीलपैकी कोणते माशाचे उदाहरण नाही? आता ह्या ठिकाणी बघा, पहिला पर्याय दिलाय स्कोलिओडॉन, एक आहे. दुसरा आहे हिप्पोकॅम्पस, दुसरा इक्थिओफिस आणि लेबिओ. सांगितले बघ खालीलपैकी कोणते माशाचं उदाहरण नाही. स्कोलिओडॉग हे एक डॉग फिश आहे, हे एक मासा एक. दुसरा हिप्पोकॅम्पस, ह्याला आपण काय म्हणलं जाते? सी हॉर्स म्हणलं जाते, म्हणजे समुद्र घोडा म्हणलं जाते. आणि इक्थिओफिस हा कोणता एक मासा नाही. आणि 4 नंबर आहे लेबिओ, हा एक माशाचा प्रकार आहे, म्हणजे माशाचे उदाहरण नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा मासा नाही, मासा या गटात मोडत नाही. म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. नंतर 79. पक्ष्यांची निदान वैशिष्ट्ये सांगा. 10वीचं पुस्तक घ्यायचं आणि त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल त्या ठिकाणी पूर्ण डिटेल दिले. येऊच पक्षी. मग आता पक्ष्यांना काय वैशिष्ट्य आहेत? पिसांची चादर असते, म्हणजे काय? फिदर्स क्लेड असतात पक्ष्यांना. यस असते, ते बरोबर आहे. दुसरं हवेचा श्वास, म्हणजे काय करतात? एअर ब्रिथिंग करतात. यस करतात, म्हणजे जे एअर आहेत तिथून ऑक्सिजन घेऊन ते सर्वाइव्ह करतात. नंतर उबदार रक्त, त्यांचे रक्त कसे? वार्म ब्लडेड आहेत ते सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. वार्म ब्लडेड म्हणजे काय? असे जे असतात, जसं की आपण मॅमल्या गटामध्ये मोडतो, आपलं सुद्धा वार्म ब्लडेड आहे, म्हणजे उबदार रक्त आहे. म्हणजे आपल्या ज्या शरीरामधलं हे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम असतं. जे ज्याचं उबदार रक्त आहे ते काय करतात? आपल्या शरीरातलं जे टेम्परेचर मेंटेन करणं. ओके, म्हणजे हे कोण करतात? पक्षी बी करतात. आणि मॅमलिया म्हणजे सस्तन जे प्राणी असतात. आणि जे रेप्टालिया ग्रुप आहे, जे की सरपटणारे प्राणी असतात, त्यांचं असते कोल्ड ब्लडेड असते. आणि क्लोड जे ब्लड असते त्यांना म्हणलं जाते पोकिलोथर्मस म्हणलं जाते. आणि ज्याचं वार्म ब्लड आहे त्याला म्हणलं जाते होमिओथर्मस म्हणलं जाते. ओके, चला अंक 80. खालीपैकी कोणते वनस्पती संप्रेरक आहे? म्हणजे प्लांट हार्मोन विचारले ह्या ठिकाणी. संप्रेरक आहे विचारले. पर्याय क्रमांक 1 ॲसिटिलिन, हा प्लांट हार्मोन्स नाही. दुसरा फॉर्मॅलिन, हा सुद्धा नाही. तिसरा ट्रिप्टोमायसिन, हा सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 4 आहे सायटोकायनिन, हा प्लांट हार्मोन आहे. आपल्याला माहिती आहे ऑक्झिन आहे, जिबेरलिन आहे, इथिलिन आहे, सायटोकिनिन आहे. हे जे प्लांट हार्मोन्स आहेत, म्हणजे प्रत्येक हार्मोन्सचं वेगवेगळं फंक्शन असते. काय हार्मोन्स वनस्पतीची वाढ घडतात, डेव्हलपमेंट घडून आणण्याचं काम केलं जाते. आपल्या बॉडीमध्ये असतात आपले हार्मोन्स आहेत, म्हणजे प्रत्येकाचं काम आहे. एखादा हार्मोन जर सिक्रेट झाला नाही, जनरेट झाला नाही, तर वेगवेगळ्या डिफिशियन्सीनुसार तिथे डिसीज घडू शकतात किंवा आजार घडू शकतात. ओके, आणि हे प्लांट मधले हार्मोन्स आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 81. पिकावर होणाऱ्या कीटक विक्रावर उपाय करण्यासाठी जास्त टिकाऊ व पर्यावरणपूरक अशी पुढील दिल्याप्रमाणे कोणते उपाय जास्त उपयोगी आहेत? बघा, अत्यंत प्रश्न सोपा आहे. त्यानं पर्याय दिलाय 1 रासायनिक कीटकनाशके, म्हणजे केमिकल पेस्टिसाइड कसं असू शकेल? हा जो पर्याय जर आपण वगळला तर आपलं उत्तर बरोबर यायला लागते. एक पर्याय हे पर्याय क्रमांक 1 मध्ये, 2 मध्ये आणि 4 मध्ये इथंच वगळून जाते. म्हणजे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 बरोबर येते. म्हणजे मायकोराइज मूळ कवक आणि दुसरा पीक रोटेशन म्हणजे फिरवणे. हे प्रश्न पाहिला की लगेच समजते आपल्याला. एकदम मूलभूत संकल्पनेवर हा प्रश्न विचारलेला आहे. नंतर 82 प्रश्न पाहू आपण. वनस्पतीचे पहिले नैसर्गिक वर्गीकरण कुठल्या वर्षी आणि कोणी सादर केले? हा रिपिटेशन आहे. आयोगानं प्रत्येक वेळेस हा म्हणजे मागलचे जर आपण PYQ बघितले, जसं की आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे द्विनाम पद्धती याचे जनक कोण आहेत? आपल्याला माहिती आहे कार्ल लिनियस आहे. तसंच हा प्रश्न पहिले नैसर्गिक वर्गीकरण कोणी केले? आपल्याला माहिती आहे बेंथमॅन हुकर. पण ह्या वर्षी त्यांना काय विचारले? साल विचारले. साल विचारलं तरी काय अडचण नाही. त्या ठिकाणी 1883
83 जी बेंथम आणि जे.डी. हुकर यांनी काय केले, पहिले नैसर्गिक वर्गीकरण कुठल्या वर्षी आणि कोणी सादर केले. आणि हा जो प्रश्न आहे ग्रुप बी पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 रोजी हा विचारला होता. प्रश्न क्रमांक 65 तुमच्या समोर आला असेल, स्क्रीनवर पाहून घ्या. वनस्पतीचे नैसर्गिक वर्गीकरण पद्धत कोणती शोधून काढली? त्या ठिकाणी बेंथम व हुकर. ओके, बघा रिपिटेशन कसं आहे तर. नंतर प्रश्न क्रमांक 83 इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा खालीलपैकी कोणता भाग रिमोट सेन्सिंग मध्ये वापरला जातो? पहा एकदम सोपा प्रश्न आहे. हा सुद्धा रिपिटेशन आहे. म्हणजे इन्फ्रारेड रिजन, याला तर ऑप्शन बघायची सुद्धा गरज नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा खालीलपैकी कोणता भाग रिमोट सेन्सिंग मध्ये वापरला जातो? तर काय, इन्फ्रारेड रिजन वापरला जातो. नंतर प्रश्न क्रमांक 84 GSI मध्ये खालीलपैकी कोणते गुण विशेष आधार सामग्रीचे उदाहरण आहे? म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ ॲट्रिब्यूट डेटा इन GIS. यामध्ये लॅटिट्यूड लॉंगिट्यूड असा काही नसते, लोकेशन अँड एक्सटेंट हे सुद्धा नसते. तर याच्यामध्ये काय तर लँड यूज क्लासिफिकेशन इन्फॉर्मेशन म्हणजे भूमी उपयोजन वर्गीकरणाची काय केली माहिती केली जाते. त्याच्यामध्ये GIS म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. नंतर 85वा प्रश्न खालीलपैकी कोणते साधन हवाई छायाचित्र त्रिमिती सम्यक दर्शन होण्यासाठी वापरले जाते? सोपा, स्टेरिओस्कोप वापरले जाते. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज युज्ड टू व्ह्यू द एरियल फोटोग्राफ इन 3 डायमेन्शन? तर त्याचं उत्तर काय, स्टेरिओस्कोप म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. चला 86 बघा. प्रश्न क्रमांक जो 86 आहे आपल्याला सिलेबसला रिमोट सेन्सिंग हा एक घटक दिलेला आहे, त्यावरच आधारित केला आहे. म्हणजे एक डेफिनेशन विचारली त्यानं. काय तर उपग्रह व विमानाद्वारे मिळविलेल्या सांख्यिकी आणि प्रतिमा प्राप्त करणे, प्रक्रिया करणे व अर्थ लावण्याच्या शास्त्रास खालीलपैकी कोणते शास्त्र म्हणतात? रिमोट सेन्सिंग, संवेदन म्हणलं जाते त्याला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट 87 87वा प्रश्न ऍक्च्युअली एकदम रिपिटेशन. डॅडॅस रोजी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या तरतुदी लागू झाल्या. कधी? आपल्याला माहिती आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 हे ऍक्ट माहिती आहे, पण कधी ह्या तरतुदी लागू झाल्या? तर 17 ऑक्टोबर 2000 या रोजी लागू झाल्या. नंतर 88व्या प्रश्नाकडे वळू आपण. मॉनिटर किंवा व्हिडिओ डिस्प्ले युनिटचा आकार स्क्रीनच्या डॅडॅस लांबीमध्ये मोजला जातो. पहा आता ह्या ठिकाणी तुमचा मोबाईल असेल किंवा घरी टीव्ही असेल, आपण म्हणतो किती इंचचा मोबाईल आहे किंवा किती इंचचा डिस्प्ले आहे मोबाईलचा, जो आहे ना पट्टी घेऊन असा मोजला जात नाही किंवा आडवा उभा मोजला जात नाही. तो कशामध्ये मोजला जातो? इकडे लक्ष द्या, पूर्णपणे फोकस असू द्या. ह्या डायगोनल मध्ये मोजला जातो, म्हणजे जे कर्णाच्या रूपात मोजला जाते. म्हणजे याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 असेल. म्हणजे कर्ण डायगोनल मध्ये मोजला जातो. कधी पण आपला डिस्प्ले किती इंचीचा आहे, मोबाईलचा असो टीव्हीचा असो, तो कशामध्ये मोजतो? कशामध्ये मोजतो? आपण डायगोनल मध्ये मोजतो, कर्णामध्ये मोजतो. नंतर 89 प्रश्न 89 URL म्हणजे त्याचा डायरेक्ट नका लॉंग फॉर्म विचारले आपल्याला. काय आहे? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. जसे की आपण ना गुगलला सर्च करतो www.com जे असते ते आहे URL असते, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असते त्या ठिकाणी. ओके, बघू आता शेवटचा प्रश्न 90वा. OSI मॉडेलमध्ये डेटा लिंक लेअरची खालीलपैकी कोणती प्राथमिक जबाबदारी आहे त्याची? कोणाची? OSI ची. कोणाची? OSI ची प्राथमिक जबाबदारी विचारली आपल्याला. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे प्रेषणासाठी ट्रान्समिशनसाठी नेटवर्क लेअर पॉकेट्सना फ्रेम्स मध्ये. ओके मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.